नमस्कार. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता साकारली आहे एक खरी चळवळ. आणि या चळवळीच्या माध्यमातूनच घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी, तर आपल्या कोकणवासियांना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सोबत असणार आहेत श्री विशाल परुळेकर सर. आता हे सर खरंच खूप खास आहेत, कारण गेली 13 वर्ष सातत्याने गरजू आणि वंचित मुलांचं शिक्षण, संगोपन आणि समुपदेशन ते करत आहेत. आणि याच बरोबर याच कार्यानिमित्त त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आलेला आहे. त्यातील काही पुरस्कारांची नावं मी इथे तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील समाजरत्न पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ इंडिया सन्मान, समाजभवन पुरस्कार, लंडन मिरर वृत्तसेवा पुरस्कार, नाना पालकर स्मृती पुरस्कार, विजयंत पुरस्कार आणि ब्राह्मण सभा सन्मान, असं अनेक पुरस्कारांनी गौरविलेले श्री परुळेकर सर आज आपल्या सोबत आहेत. तर सर, तुमचं या आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये खरंच खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर आपण सुरू करूया आपल्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला. सर, तुम्ही वंचित अनाथ मुलांचं शिक्षण करताय, संगोपन करताय आणि त्याचबरोबर त्यांचं समुपदेशन सुद्धा करत आहात. तर या सर्व विषयावर आपण यापुढे बोलणारच आहोत. पण आता सगळ्यात पहिले मला ऐकायला आवडेल की तुमचं बालपण ते साई आधार संस्था हा इथपर्यंतचा प्रवास, हा एक खडतर प्रवास कसा होता आणि या प्रवासाबद्दल आम्हाला काय सांगता? नक्कीच रीती. फक्त एक लहानशी चूक सांगतोय मी आता इकडे. तू आता माझा ओळख करत होतीस आणि बोलून गेलीस की अनाथ मुलांचं संगोपन. असं नाहीये, ह्या जगामध्ये कोणी अनाथ नसतं कधीच. म्हणजे आपण असं म्हणतो ना की पशूंचं आहे हे पशुपतीनाथ, मग आपण का व्हावे अनाथ? आपण भगवंताला भगवंत बाप मानतो, मायबाप मानतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या जगामध्ये कोणीही अनाथ नसतं कधीच. तर ह्या पुढे तरी तू अनाथ हा शब्द वापरू नकोस कोणाकरताही, कारण कोणीही अनाथ नसतं कधीच. मी गरजू मुलांना सांभाळतोय, मी गरजूंना सांभाळतोय, वंचितांना सांभाळतोय. आणि खरं म्हणजे असं म्हणतात की आपल्याला प्रेरणा मिळत असते, कुठून तरी प्रेरणा मिळते आपल्याला. कोणीही येतो आणि काम करण्यास सुरुवात करतो असं नाही होत कधीच. तर मला ही प्रेरणा मिळाली माझ्या आयुष्यापासूनच. माझ्या मुलांचं जे आयुष्य आहे हे माझं एकेकाळी लहानपण होतं. मी दिवस पाहिलेले आहेत हे माझ्या लहानपणी स्वतः. म्हणजे अगदी 6 महिन्यांचा मी असताना माझी आई वारली, 4थ्या वर्षी माझे वडील वारले. आणि प्रत्यक्ष काका, मामा, मावशी, आत्या चांगले वेल सेटल होते, क्लास 1 ऑफिसर होते, आणि तरीही मी रस्त्यावरती आलो. म्हणजे गरिबी काय असते किंवा दुर्दैव काय असतं थोडक्यात हे मी अनुभवलंय, खूप चांगलं अनुभवलंय, जवळून अनुभवलंय. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो हे कलियुग आहे, माणूस माणसाचा नाही राहिला. त्यामुळे मला जी कामाची प्रेरणा मिळाली हे मी जे दुःख भोगलं होतं त्यातून मिळाली. असं वाटतं की आपण जे दिवस पाहिले, आपण जे भोगलं हे कोणीही भोगू नये, कधी भोगू नये. आणि ह्या करता मी तो प्रयत्न करतोय. बरं, पण या सगळ्याची सुरुवात नक्की कशा प्रकारे झाली? ही सुरुवात कुठून झाली? पुन्हा प्रश्न रिपीट करशील का तू? हो सर, हा जो प्रवास होता याची सुरुवात कशा प्रकारे झाली, म्हणजे साई आधार संस्था निर्माण कशा प्रकारे झाली? नाही, साई आधार ही संस्था नाहीच आहे, हा एक परिवार आहे. म्हणजे एक मोठा परिवार आपण त्याला म्हणू शकतो. तिथे बाप आहे, आई आहे, लेकरं आहेत, एक मोठं कुटुंब आहे ते. तुला माहितीये ह्या परिवारामध्ये मिनी महाराष्ट्र आहे. म्हणजे लातूर, जालना, यवतमाळ, परभणी, बुलढाणा, नाशिक ह्या भागातली ही मुलं ज्यांना दुर्दैवाने माता आणि पिता नाहीये. काही कारणं असतील दगावण्याची माता पिता, परंतु सर्वांना काका मामा आहेत. आणि माझं भाग्य आहे, मी स्वतः भाग्यवान आहे की ही लेकरं माझ्याकडे आहेत, माझ्या कुटुंबामध्ये आहेत. साई आधार म्हणजे काय, तर साई म्हणजे साईनाथ महाराज, आपण जे शिर्डीतले बाबा आहेत.
ह्यांच्या पायरीशी बसून मी स्वतः आयुष्यभर 10 वर्ष माझ्या आयुष्यातली भीक मागितली. त्यांचा मला आधार मिळाला म्हणून साई आधार. आज माझं स्वतःचं घर नाहीये, त्या मुलांच्या घरात मी स्वतः राहतोय. आपल्या ह्या परिवारामध्ये सध्या एकूण 42 मुलं आहेत. सर्वात लहान 4 वर्षांचा मुलगा आहे, सर्वात मोठा त्यात मीच आहे. अच्छा, बरं, छान सर. मुलांचं संगोपन करताना तुम्हाला त्यांच्याकडून नक्की कोणत्या कोणत्या अपेक्षा असतात आणि मुलं तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात? रिद्धी असं आहे की मी सुद्धा सांगितलं की माझा हा परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये साहजिक मला ही अपेक्षा आहे की माझा मुलगा जो आलेला आहे किंवा जे बाळ आहे, तशी तुझ्या घरामध्ये तू अगदी सहजपणे राहू शकतेस. तुझ्या आई वडिलांशी बोलतेस, कुठलाही नियम नाही, कुठलीही भीती नाही. थोडा वडिलांचा आपल्याला धाक असतो आणि तो पाहिजे. बापाचा जो धाक असतो हा सर्वांना असतो. नक्की. तर तीच भीती माझ्या घरी देखील मुलांना वाटते. म्हणजे कधी जर मी चुकलो तर आबा तू चुकतोस असं माझे कुठलेही मुलं मला बोलू शकतात. म्हणजे अगदी घरपण आपण म्हणतो, घरपण. आश्रम म्हटलं की नियम असतात त्याला, सकाळी उठायचं, हे करायचं, ते करायचं. असा कोणताही नियम सायाधारामध्ये लागू नाहीये. आणि त्यामुळेच कदाचित माझी मुलं ही खूप 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 आनंदी असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण याला संस्था म्हणण्यापेक्षा परिवारच म्हणू शकतो. आणि ते का परिवार म्हणू शकतो ह्याची खरी कारण मला आता उलगडून आलेली आहेत. नक्कीच. तर सर, तुझा एक प्रश्न असा होता की मुलांच्या माझ्याकडून अपेक्षा काय आहेत, माझ्या अपेक्षा काय आहेत मुलांच्या. बघ, असं असतं की जो मला येणारा मुलगा माझ्याकडे येतो, दुर्दैवाने येतो आणि मग तो सुदैवी होऊन जातो, असं मला मुलगा नेहमी म्हणतो एखादा आलेला. तर त्यांनी छान राहावं, आनंदी राहावं, भूतकाळ विसरून जावा, कारण त्यात काहीच नसतं. जे झालं ते झालं. सुखाने राहावं आणि आपले दिवस आपण बदलण्याकरता एकच प्रयत्न आपण करू शकतो, ते म्हणजे शिक्षण घेणं. तर उत्तम शिक्षण घ्यावं, आपल्या पायावरती उभं राहावं, उत्तम भारतीय बनावं, असं मला नेहमी वाटतं. आणि ही अपेक्षा करणं चुकीचं नाहीये नक्कीच. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की आजपर्यंत 13 वर्ष मी हे काम करतोय. पुरस्कार किती मिळाले ह्यापेक्षा मला प्रेम किती मिळालं माझ्या मुलांचं हे खूप महत्वाचं आहे. तुला खोटं वाटेल, माझं वय आज अगदी 32 वर्ष आहे, पण या 32व्या वर्षी मी 3 जावई आहेत, 2 नातवंड आहेत, 40 मुलं आहेत. त्यामुळे अपेक्षा म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व मिळून हे काम करतोय आणि हे एकोपा, हे प्रेम असंच टिकत राहू दे, हे मी अपेक्षा यांच्याकडून करतो नेहमीच. निश्चितच सर, खूप छान. सर, आपला अजून एक असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की जसे प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देत असतात, त्यांच्यावर संस्कार करत असतात आणि शेवटी त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने या जगामध्ये खंबीरपणे उभं राहावं. तर असंच तुमच्याही मुलांनी या जगामध्ये खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या प्रकारचं शिक्षण या परिवारामार्फत दिलं जातं? रिद्धी असं आहे की व्यवसाय नंतर आधी प्राथमिक शिक्षण आणि त्याही अगोदर जगण्याचं शिक्षण. कारण मी जी मुलं माझ्याकडे आणतो ही अनेकदा कुठेतरी भिक्षा मागत असतात, बालमजुरी करत असतात. त्यामुळे आधी आपण का जगतोय, कशा करता जगतोय हे त्यांना कळणं आवश्यक असतं. शिक्षण मोफत आहे, ते कुठेही मिळू शकतं, पोट कुठेही भरू शकतं, पण संस्कार देणं हे आवश्यक असतं. त्यांना माझ्याकडे आणण्याचं कारण मुख्य तेच आहे, त्यांना संस्कार देणं. म्हणजे जर एखादा मुलगा चोरी करतोय, त्याला अचानकपणे हे नको असं करूस तू, असं आपण त्याला म्हणतोय आणि त्याला माझ्या घरी घरी घेऊन येतोय, तर साहजिक असतं की तो ताबडतोब त्याचे वाईट गुण नाही सोडू शकत. मग त्यावरती उपाय काय? लहान उदाहरण तुला सांगतो की आपली मराठी भाषा ही शिव्या पूर्ण होत नाही. म्हणजे अगदी मालवणीत आपण प्रेमाने शिव्या मारतो. तर माझी येणारी मुलं ह्यांची बऱ्याचदा भाषा ही अहिराणी, वऱ्हाडी, खानदेशी ह्या टाईपची असते, गावंढळ भाषा असते. आणि साहजिक आल्यानंतर पहिले 7 ते 8 दिवस मी ह्यांचं निरीक्षण करतो. बऱ्याचदा ही मुलं शिवी मारत असतात. मग करावं काय? मारणं हा यावरती उपाय नाहीये. मग त्याकरता आपली जी मूळ भाषा आहे, संस्कृत भाषा, ही मला कामाला येते. पद्मासनामध्ये मुलांनी बसायचं 1 तास, ज्ञानेश्वरी वाचन करण्याकरता, गीता वाचन करण्याकरता. मुळात संस्कृत भाषा ही कठीण बोलण्याकरता, मुलांना बोलता येत नाही. 1 पान वाचायचं म्हटलं तर 15 मिनिटं लागतात. आणि आपण ज्या स्थितीत बसलेलो असतो पद्मासनामध्ये, हातपाय उघडून जातात. 1 पूर्ण अध्याय वाचला
की मुलांना म्हणायचं उठ आता परत शिवी मारशील आणि नंतर तो मुलगा परत कधी शिवी मारू शकत नाही. कारण त्याला माहिती असतं किती आधीच ही छान. अवघड भाषा, परत पद्मासनात बसणं ही सोपी गोष्ट नाहीये. बघ, प्रत्येक वेळी आपण त्यांना मारू शकत नाही, ओरडू शकत नाही. तर ह्या लहान सहान गोष्टी त्यांना आपण सांगतो. आता जिथे मी राहतोय तर मुलांची शाळा खूप लांब आहे. जवळपास 7 ते 8 किलोमीटर जाणं आणि पुन्हा येणं ही सोपी गोष्ट नाहीये. वाहन नसतं, पायीशिवाय पर्याय नसतो. आणि अशा वेळी बाकीची मुलं आणि ही मुलं मस्ती करू शकतात. लहान मुलं म्हणजे माकड असतात एक प्रकारचं. त्यांना अनेक गोष्टी येत असतात, दगडा मारणं, फळं पाडणं, हे करणं ते करणं. मग अशा वेळी मुलं निघाली सकाळी की त्यांना मी 4 स्पेलिंग देतो. जेव्हा परततात मुलं तेव्हा त्यांना स्पेलिंग मला लिहून आणि पाठ करून दाखवायच्या, बोलून दाखवायच्या. जर स्पेलिंग आल्या तर आतमध्ये घरामध्ये प्रवेश, तर नाही आल्या पुन्हा बसून पाठ करत बसायचं. यामुळे 2 फायदे झाले. एक तर त्यांचं शिक्षण चांगलं झालं, इंग्लिश सुधरून गेलं आणि रस्त्यामध्ये जी टवाळकी चालते ही थांबून गेली. बरोबर. आपण शिक्षा म्हणण्यापेक्षा किंवा त्यांच्या नॉर्मल एक खोडकर ज्या सवयी असतात त्या सोडण्याकरिता हे इतके सुंदर उपाय मी आज पहिल्यांदाच ऐकतेय आणि प्रेक्षकांनाही नक्कीच याचं कौतुक वाटेल सर. सर, आपण असं म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. पण आज इतक्या मुलांसाठी तुम्हीच त्यांचे आई आणि तुम्हीच त्यांचे बाबा बनलेले आहात. तर असं एक एवढ्या मुलांचे बाबा बनून, जे तुम्ही मगाशी सांगितलं वय फक्त 32 वर्ष आहे आणि तरीही इतक्या 3 मुलींचे आज जावई तुमच्याकडे आहेत, 2 नातवंड आहेत आणि 40 मुलांचा परिवार आहे. तर ही तुमच्यासाठी कशी गोष्ट असते? तुमच्या मनाला याबद्दल काय वाटतं? खरं सांगू, वाईट वाटतं. वाईट ह्यासाठी वाटतं, मी अनेकदा अनेक लोकांना भेटत असतो. म्हणजे माईनं, सिंधू माईंना भेटतो अनेकदा. आणि मला नेहमी असं म्हणतात, विशाल खूप मोठा हो, तुझं काम खूप मोठं होऊ दे. विशाल मोठा होणं याचा अर्थ तुला माहिती रिद्धी काय आहे? हा आश्रम मोठा होणं. आणि आश्रम मोठा होण्याचा अर्थ अशी अनेक मुलं माझ्याकडे येणं. अनेक मुलं माझ्याकडे येणं ह्याचा अर्थ असा आहे ती मुलं रस्त्यावरती येणं. आणि असं नको व्हायला. खरं म्हणजे आपण जर म्हणतो की भगवंत आहे, तर एक मागणं मागेन की असे आश्रम बंद पडले पाहिजेत. असे आश्रम सुरू व्हायलाच नको. खरं म्हणजे अशा मुलांचा मी बाप आहे हे म्हणणं हे माझ्याकरता खरं म्हणजे दुर्दैवी आहे. अशी वेळ नको यायला कोणावरती. आपण आपल्याला भारतीय म्हणवतो, आपण असं म्हणतो आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान आहे, आपली संस्कृती खूप महान आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की माय मरो आणि मावशी जगू. मग अशी मुलं का रस्त्यावरती येतात? त्या मुलांनी मावशी आहेच की, आत्या आहे, काका आहेत, मामा आहेत. मग तरीही आपली मुलं रस्त्यावरती काय येत आहेत? असं नको व्हायला. मला हा अभिमान अजिबात वाटत नाही. हा, एक मला आनंद वाटतो की माझी मुलं खूप गोड आहेत, छान आहेत. परंतु मला ह्याच्या गोष्टीचा अजिबात गर्व नाहीये. माझी मान बहुतेक वेळा खाली असते. मगाशी उल्लेख केलास लंडन मिरर पेपरचा, लंडनचा पुरस्कार आहे हा. लंडन म्हणजे इंग्लंड, ज्यांनी आपलं राज्य केलं 150 वर्ष. आणि ते मला बोलले की एक भाषण करशील का तू? मी काय बोलू अशा वेळी? माझी मुलं कशी आहेत, माझी मुलं कशी आहेत असं हे जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना समजतं की माझा समाज कसा आहे, माझा देश कसा आहे. एका घरातली मुलं बाहेर पडतायत, रस्त्यावरती येत आहेत आणि त्यांना एक परका माणूस सांभाळतोय असं जेव्हा परक्यांना समजेल तेव्हा माझ्या देशाचं नाव खराब होणार रिद्धी. आणि हे अजिबात नको व्हायला. खरं म्हणजे आपण प्रयत्न हा केला पाहिजे की अशी वेळ कधी कुठल्या मुलावरती येऊ नये. आणि एक छान आहे की मी बराच अनुभव घेतलाय की आपल्या कोकणी माणसाला, कोकणी माणूस आपला खचत नाही अजिबात. म्हणजे माझ्याकडे कोकणातली मुलं नाहीच आहेत जवळपास. मी स्वतः कोकणातला आहे. मात्र कोकणी माणूस हा खूप चिवट असतो. तो कधी खचून जात नाही, तो मरत नाही, लढतो, संकटाशी लढतो, अगदी शेवटपर्यंत लढतो. आणि त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही कोकणी माणसासारखं जगायला शिका. कोकणामध्ये आपण पेपरला पाहतो ना, जळगावमध्ये आत्महत्या होते, लातूरमध्ये होते, नाशिकमध्ये होते. कोकणामध्ये आपले खूप संकट आहेत, नाही असं नाहीये. पण तरी आपण मरत नाही आहोत, आपण छान जगतोय. संकटांना सामोरं जाणं काय असतं हे आपल्याला खरंच कोकणात बघायला मिळतं. आणि कोणीही न डगमगता परिस्थितीशी झुंज देत राहतं, लढत राहतं, जोपर्यंत विजय मिळत नाही किंवा परिस्थितीवर मात करता येत नाही.
पण आज तुमच्याकडे अख्खा महाराष्ट्र आहे, ह्याचं खरंच कौतुक आहे सर. आणि तुम्ही मगाशी जे म्हणालेत की एवढ्या सगळ्यांचं संगोपन करणं ही जेवढी चांगली गोष्ट वाटते तेवढंच ते दुर्दैव सुद्धा वाटतं. कारण हे वाढायला नको अशी जरी तुमची इच्छा असली तरीही गरजलो रे गरजलोच्या माध्यमातून एक नक्की सांगावं असं वाटतं. पण अशा कितीतरी निराधार मुलांना, अशा गरजू मुलांना, अशा वंचित मुलांना नक्कीच तुमच्यासारखे आई बाबा मिळाले पाहिजेत. ही खरंच गरज आहे. कारण आपण म्हणतोय की एक समाजाची घडी बसायला पाहिजे. मग अशी उल्लेख झाला, अशा मुलांना काका आहेत, मामा आहेत, मावशी आहेत, सगळेजण आहेत, पण कोणीही त्यांचं संगोपन करायला पुढे येत नाहीये, त्यांना सांभाळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी ही समाजाची विस्कटलेली घडी आहे आणि ती बदलायला हवीच आहे. आणि तुमच्याकडून नक्कीच इतर लोक आदर्श घेऊन त्यांना कुठेतरी अशा मुलांच्या नातेवाईकांना काहीतरी वाईट वाटेल, काहीतरी त्यांना मनात असं जाणवेल की हे सांभाळणं किती महत्वाची गोष्ट आहे. कारण अशा मुलांचं जीवन हे किती कठीण असतं हे आज तुमच्यामुळे आम्हा सर्वांना कळतंय आणि खरंच भावुक व्हायला होतंय. कारण अशी परिस्थिती कधी बघायला मिळत नाही, अशा परिस्थितीला सामोरं जावं कधी लागलेलं नाहीये. त्यामुळे असे विचार ज्या वेळेला अचानक समोर येतात त्यावेळेला खरंच मन निशब्द होतं. बरं ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि तुमच्या आयुष्यातील जी स्त्री आहे त्या आहेत अंकिता मॅडम. तर या महान कार्यामध्ये मॅडमचा जे सहकार्य आहे ते तुम्हाला कशा प्रकारे लाभलं आणि त्या कशा प्रकारे तुम्हाला साथ देतात? नक्कीच, त्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकलं नसतं कधीच. आणि केवळ अंकिता असं नाही, रिद्धी माझ्या कुटुंबातला प्रत्येक मुलगा मला साथ देतोय. प्रत्येक लहान जरी असला, चिमणा जरी असला तरी साथ देतोय. तू उल्लेख केला महान कार्य. महान कार्य असं काही नाहीये, हे कर्तव्य आहे. महान कार्य म्हणण्यापेक्षा कर्तव्य म्हणूया आपण. आणि ज्या समाजामध्ये आपण राहतोय त्याचं आपण देणं लागतो नेहमीच. आणि त्या तिनेही ते अनुभव घेतलाय, मी हा अनुभव घेतलेला आहे. आणि महिन्याकडे कोण करणार? आपण नेहमी म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावे, पण कुठे? शेजाऱ्यांच्याकडे जन्मावे, आपल्या घरात नाही. असं का? कशा करता? आपण आमटेंचं उदाहरण घेतो, सिंधुमाईंचं घेतो. खरं म्हणजे रिद्धी असं आहे ना की प्रत्येक आपण जे माणसं आहोत आपलं कर्तव्य आहे करणं. आपल्यावर जे जे अनुभव आपण आलेले आहेत आपण नाही विसरू शकत. अंकिता आहेत माझ्यासोबत, तिची साथ आहे म्हणून तर मी काम करू शकतोय. एकटा माणूस करणं कधीही शक्य नसतं. पण केवळ अंकिता असं नाही, माझ्या घरातला प्रत्येक मुलगा माझ्यासोबत आहे. तुला खोटं वाटेल रिद्धी, मी घरामध्ये एकटा कमवता आहे, एकटा करता आहे. बऱ्याचदा अशी वेळ येते आपल्या एका कुटुंबात लहान म्हणजे आई वडील आणि 2 मुलं की डाळ आहे तांदूळ नाहीत, साखर आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर तेल नाही. असं माझ्याही घरी व्हायचं, बऱ्याचदा व्हायचं. तुला खोटं वाटेल की माझी मुलं जी मोठी मुलं आहेत, अशी जर वेळ आलीच तर लहानांना बोलायचे तुम्ही जेवून घ्या आणि 2 ग्लास पाणी पिऊन ही मुलं आपली भूक मारायची. प्रत्येक वेळी अंकिता किंवा विशाल त्याचं मोठेपण का घेईल? अजिबात नकोय. फक्त मीच काम करत नाहीये, फक्त माझी बायकोच काम करत नाहीये, माझ्या घरातला प्रत्येक मुलगा हे काम करतोय. अगदी लहानसं उदाहरण सांगतो की एका मुलाचे केस कापण्याकरता आपल्याला 50 रुपये खर्च येतो. 40 मुलं आहेत, खर्च येणारच. माझा मुलगा स्वतःहून बोलतो की आबा मला कैची आणून दे. कशा करता हे खर्च आपण करायचे? स्वतः मी केस कापेन. म्हणजे प्रत्येकाला जाण आहे. जशी तुझ्या वडिलांची जे वडील कष्ट करतात तुलाही माहिती आहे आणि त्याचा आपल्याला एक आदर असतो. आपण ही एखादी गोष्ट मागताना मागू की नको हा विचार करतो. तसा माझा मुलगाही प्रत्येक वेळी विचार करतो, मी आपल्याला ही गोष्ट सांगू का? म्हणजे शाळेची पिकनिक जेव्हा असते तेव्हा प्रत्येक मुलाचा हात वरती असतो. माझा मुलगा नाही, आमच्या आबाची इच्छा नाही, आमच्याकडे पैसे नाहीयेत असं सांगून मोकळा होतो. आणि मला सांगणार आबा मला जायचंच नाही पिकनिकला. हे ना संस्कार असतात. खरं तर आपण गरीब कुटुंब जरी बघितले ना, ज्यांच्या वडिलांची तेवढी ऐपत नसते किंवा त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात, म्हणून काही कारणामुळे ते त्यांच्या मुलांना ते पैसे देऊ शकत नसतात. पण अशा वेळेला संस्कार कामी येतात. कारण जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलांना परिस्थितीची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळे आज ते समोरच्यांना समजून घेऊ शकतात. आपले जे वडील आहेत त्यांना ते समजून घेऊ शकतात. काही घरांमध्ये असंही असतं की त्यांची सुद्धा ऐपत नसते पण मुलं हट्ट करतात. का? कारण संस्कारांची कमतरता असते.
त्यामुळे एक वडील म्हणून ही जबाबदारी आहे उत्तम संस्कार करण्याची, जी प्रत्येक वडिलांची असते. आणि तुम्ही इतक्या लहान वयात वडील झालेले आहात आणि खरंच वडिलांची सगळी कर्तव्य तुम्ही उत्तमपणे पार करत आहात. हे खरंच खूप ग्रेट आहे सर. सर, तुम्ही साई आधार मधून 2 मुलींची लग्न करून त्यांना सासरी पाठवलेलं आहे. त्यांचं कन्यादान तुम्ही आणि अंकिता मॅमने केलेलं आहे. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? 2 नाही 3. 3 मुली. 3 जावई. बघ रिद्धी, असं आहे की लेख, असं आपण म्हणतो ना की लेख जी असते ही फक्त काही काळाकरता असते आपल्याकडे. हो. आणि बाप म्हणून माझं कर्तव्य साहजिकच आहे. समाजामध्ये जर तुझ्यासारखी माणसं आहेत, बाकी असू शकतात, सिंधुमाई असू शकतात, तर ह्या समाजात अशी माणसं आहेत जी नराधम म्हणून आपण ओळखतो. आपण अनेकदा पाहिलंय, प्रियंका रेड्डी प्रकरण असेल, निर्भया प्रकरण असेल, आपल्या भारतामध्ये अशा गोष्टी घडतात. आपल्या समाजामध्ये लेकी ह्या सुरक्षित नाहीयेत, अजिबात नाहीयेत. मग ज्या लेकी रस्त्यावरती आहेत, शेवटी एक लग्नाचं वय येतं त्या मुलींचं आणि त्यांना आपण ठेवू शकत नाही. मग अशा वेळी बाप म्हणून माझं कर्तव्य आहे ते लग्न करून देणं. फक्त एक प्रश्न हा असतो की वर कसा निवडावा त्या मुली करता, जावई कसा निवडावा. कारण बऱ्याचदा चूक होते पारखण्यामध्ये, इतर काही गोष्टीमध्ये. पण एक आहे की मी भाग्यवान आहे की माझे जावई खूप चांगले आहेत. तुला माहितीये, माझे दोन्ही जावई जे आहेत, तिन्ही जावई जे आहेत, हे कीर्तनकार आहेत. त्यांनाही आई वडील नाहीयेत. नाशिकमध्ये एक संस्था आहे अनाथ मुलांचीच, ज्यांना आई वडील नसतात आणि फक्त मुलंच तिथे राहतात. त्यांना वारकरी शिक्षण संप्रदायाचं शिक्षण मिळतं. भजन करणं, कीर्तन करणं, तबला वादन, पेटी वादन. आणि मुद्दाम मी अशी मुलं निवडतो. मुळात माळकरी असतात. माळकरी म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेला, वैष्णवपंथीय, जे मटन मांस मच्छी खात नाहीत, दारू पित नाहीत, भांडण करत नाहीत. आणि त्यामुळे मला भीती नसते ही मुलं पुढे काय करतील. आज माझे तिन्ही लेकी छान राहतायत, आनंदाने राहतायत. जेव्हा मी कन्यादान केलं होतं, तुला एक लहानसा प्रसंग सांगतो मी. जालन्यामधला प्रसंग आहे. जालन्यामध्ये अंबड नावाचा तालुका आहे आणि ह्या अंबडमध्ये चौल नावाचं गाव आहे. लग्न उद्या आहे आणि आज आम्ही इथून निघालोय गाडीतून. लांबचा प्रवास होता, जवळपास 400-500 किलोमीटर अंतर होतं. वऱ्हाडी कोण? माझी मुलं, मी आणि माझी बायको, अजून कोणी नव्हतं. त्यांचं मात्र पूर्ण गाव जमा झालं होतं. ज्या गावात तो मुलगा राहायचा, माझा जावई राहायचा, त्यांचं पूर्ण गाव जमा झालेलं होतं. मोठा मंडप घातलेला होता आणि आम्ही इथून प्रवास करून गेलो. ते पहाटे पोचलो आणि पहाटे पोचल्यामुळे तो ताण जो असतो चेहऱ्यावर दिसत होता. जागरण, डोळे सुजलेले आहेत, कपडे अगदी इस्त्री नाहीये आणि त्यामुळे आम्ही अगदी गबाळे वाटत होतो. म्हणजे हे नक्की कुठून आले असं वाटावं, असा प्रश्न होता तो लग्नामध्ये. आणि 10 वाजता लग्न आहे. तिथले भटजी बुवा आपले माईक वरती, चला वधूपित्याने यावं, वधूपित्याने यावं. आणि म्हणून मी गडबडीमध्ये आत चाललोय त्या मांडवामध्ये. मी वाटत नाहीये मला एवढ्या मोठी मुलगी असेल असं वाटत नाही अजिबात. त्यांना ही गोष्ट माहिती नव्हती की बाप आहे काय आहे. मला अडवलं गेलं, थांबा थांबा तुम्ही कुठे जाताय. आणि अशा वेळी ती माझी मुलगी पुढे आली आणि जवळपास 2,500 लोक होते. त्यांना सांगितलं हा माझा बाप आहे. माझी 19 वर्षाची मुलगी आणि तेव्हा 30 वर्षांचा असलेला बाप. आणि त्यानंतर घट्ट मिठी मारून ती लेक रडत होती की आम्हाला काय आता सोडून जायचंय. खरं म्हणजे रिद्धी असं ना की आता आपण परके होतोय काही वेळामध्ये. एक अनोळखी लोक आपल्या समोर उभे आहेत आणि ह्या लोकांना आपण सांगतोय की माझा हा बाप आहे. त्या गावासमोर आपण मिठी मारून रडतोय, ही सोपी गोष्ट नाहीये. ती लेक खूप मोठी होती माझ्यापेक्षा. आणि यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. नक्कीच. की अशी मुलगी जी अभिमानाने सांगते हे माझे बाबा आहेत. आणि प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा हे ग्रेटच असतात. अर्थात 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 नक्कीच. सर, साई आधार या परिवारामध्ये तुम्ही नसताना, म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत जी बाकी मुलं आहेत ती हा जो परिवार आहे तो कशा प्रकारे सांभाळून घेतात, किंवा तुम्ही तिथून निघत असताना किंवा तुमच्या अनुपस्थितीमध्ये काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाटून देता का? हो अर्थात. कारण परिवार खूप मोठा आहे. जिथे मी राहतोय हे जवळपास एक जंगलच आहे. साप, विंचू, इतर प्राण्यांची भीती असते. आणि त्यामुळे बघ गेली 13 वर्ष काम करतोय. 3 वर्ष जी होती मी घरातून बाहेर पडताना मुलांना आवरून घ्या रे, लक्ष ठेवा रे असं बोलायचो.
आणि जेव्हा परतायचो पसरा पडलेला आहे, कोणतरी रडतोय, कोण मस्ती करतोय. साहजिक आहे, मुलं आहे ती मस्ती करणारच. मग विचार केला काय करू. तुला माहितीये मी चाइल्ड सायकोलॉजी जी असते त्यात गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि त्यामुळे मला हा शिक्षणाचा उपयोग खूप झाला माझ्या आयुष्यामध्ये. खूप अभ्यास केला, म्हटलं काय करावं. ओरडून उपयोग नाही, मारून उपयोग नाही. मुलांना नेहमी बॉस व्हायला आवडतं, म्हणजे मी कोणतरी आहे. मग त्याकरता मी आयडिया केली की एक मुलाला बोलवलं जो चांगला सांभाळू शकतो. त्याला म्हटलं आजपासून तू इथला बॉस, सीएम, चीफ मिनिस्टर. सर्व मुलं जी आहेत ती तुझी आज्ञा पाळणार. त्याला आवडलं संकल्पना, कारण कोणालाही हुकमत गाजायला आवडतं. अगदी अगदी नक्कीच. एकाला आणखी बोलवलं, त्याला म्हटलं आरोग्य आजपासून तू सांभाळायचं. डॉक्टर साहेब. आज तो मुलगा सर्वांची नख, केस, कपडे स्वच्छ आहेत का, पाणी गरम करून पितात का, तब्येत ठीक आहे का, ह्या गोष्टी पाहतो. एक शिक्षण मंत्री, म्हणजे जो हुशार असेल तो शिक्षण मंत्री, हा नियम आहे तिकडचा. बरोबर. कारण त्याला समस्या सोडवता आल्या पाहिजेत. आणि तो खूप छान रीतीने, माझा भावेश नावाचा मुलगा आहे, मूळचा अमरावती मधला आहे, तो आहे शिक्षण मंत्री. स्वतः अभ्यास करणार, इतरांनाही शिकवणार. त्यानंतर एक आहे अर्थमंत्री. मुलांना काही वेळा फी हवी असते, मी नसतो, अशा वेळी कोणाला बोलणार. मग अर्थमंत्री कामाला येतात, त्यांना मी काही पैसे देऊन ठेवलेले असतात. मग ते पैसे त्याला देणार आणि ती वेळ निभावून नेणार. त्यानंतर एक आहे ब्राह्मण. मुलांचे वाढदिवस, सण, उत्सव साजरे करणं, हे काम त्यांच्याकडे असतं. त्यानंतर रीती असं आहे की माझ्याकडे एक अशी टीम आहे जी जेवण करू शकते. आपत्कालीन विभाग आपण त्याला म्हणतो. कधी मी आजारी असेल, कधी माझी बायको आजारी असेल, अशा वेळी आपण उपाशी राहू शकत नाही. मग ती 10 मुलांची टीम उत्तम जेवण करू शकते. आणि दर पौर्णिमा आणि अमावास्या नियम केलेला आहे की मुलांनी जेवण करायचं. कारण जर कधी मी बाहेर कुठे गेलो असेल, माझी बायको कुठे बाहेर गेली असेल, तिला माई म्हणतात किंवा आई म्हणतात सर्व, ती कुठे बाहेर गेली असेल, तर अशा वेळी मुलं उपाशी राहू शकत नाही. तुला खोटं वाटलं, माझ्या कुठल्याही मुलाने केलेली भाकरी असेल किंवा जेवण असेल, तू चाखशील, तुला वाटणार ते मुलाने केलेलं आहे. उत्तम जेवण कुठलाही मुलगा करू शकतो. अगदी वांग्याचं भरीत असेल, भरलेलं कारलं असेल, अगदी मेथीची भाजी असेल, मेथीचे पराठे असतील, कोणतंही जेवण त्या त्या पद्धतीमध्ये, खानदेशी, वऱ्हाडी, अहिराणीमध्ये. हो हो, अर्थात, नक्कीच. किती छान सर, हे ऐकायला इतकं सुंदर वाटतंय ना की खरंच एक कम्प्लीट फॅमिली आहे. इतक्या जबाबदाऱ्या आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्या वाटून दिलेल्या, प्रत्येक जणाला एक मंत्री बनवलं आणि त्याच्या मागचं एक सायकोलॉजिकल रिझन, हे खूप 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 छान आहे. खरं तर प्रत्येक फॅमिली, अगदी मग कोणतीही फॅमिली असू दे, ती ही गोष्ट नक्कीच फॉलो करू शकते. आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना अशा प्रकारचं ज्ञान देऊ शकतात किंवा अशा प्रकारे त्यांना घरातल्या गोष्टी अशा प्रकारे शिकवू शकतात. कारण बऱ्याचदा पॅरेंट्सचा सुद्धा जो कल असतो तो असं की नाही, मुलाने शिक्षण घ्यावं, सक्षम बनावं, शिक्षण घ्यावं, सक्षम बनावं, बस इतक्यातच त्यांचा विषय संपत असतो. पण नक्कीच अशा सर्वतोपरी गोष्टींनी एखाद्याला सक्षम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करत आहात सर. खूप 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 छान गोष्ट आहे ही सर. त्यानंतर सर, तुम्हाला तुमच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दलचे काही अनुभव किंवा तशा काही आठवणी तुम्हाला आम्हाला सांगायला आवडतील का? हो, नक्कीच. मुळात रिद्धी असं आहे की पुरस्कार अनेक मिळाले आणि या पुरस्कारामुळे फक्त एकच फायदा झालाय की विशाल परुळेकरच्या नावापुढे माननीय श्री चिकटलं. हो, माझी भिंत भरून गेली, परंतु जो उपयोग व्हायला पाहिजे होता माझ्या मुलांकरता, शिक्षणाकरता म्हणा, तो झाला नाही. ही गोष्ट आहे बुलढाण्यामधली. बुलढाण्यामध्ये जिथे जिजाऊ मातेंचं जन्मस्थान आहे, सिंदखेड राजा, तिथे 5 वर्षामागे मला पुरस्कार मिळाला, जिजाऊ सन्मान. तेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते, महिला आणि बालकल्याण खातं जे होतं त्यांच्याकडे होतं, त्या पंकजाताई मुंडे तिकडे होत्या, उदयनराजे भोसले होते आणि संभाजी ब्रिगेड नावाचं एक संस्था आहे, त्याचे काही कार्यकर्ते तिकडे होते. जवळपास 1.5 ते 2 लाख लोक तिथे होती आणि मला हा सन्मान मिळाला होता. हा जेव्हा सन्मान मिळाला होता तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ह्या निमित्त मला एक वचन द्या की जी मुलं, ज्या मुलांच्या वडिलांच्या आत्महत्या आहेत त्यांना आपण कमीत कमी मोफत शिक्षण देऊया. त्यानंतर म्हैसकर म्हणून त्यांचे PA आहेत, IAS ऑफिसर होते, ते त्याचं मला पत्र आलं की विशालजी, तुम्ही जो पाठपुरावा केला होता शिक्षण मोफत, तो आपण GR पास केलेला आहे. तो GR पास झाला,
त्यानंतर पुढच्या वर्षी माझ्या मुलांच्या वडिलांचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत त्यासोबत माझं विनंती पत्र आणि जी आर ची कॉपी मी शाळेमध्ये सबमिट केली की ह्यांना शिक्षण मोफत करतोय आपण, सरकारचा आदेश आहे. काही दिवस गेले आणि त्यानंतर मला शाळेतल्या संचालकाने बोलवून घेतलं, त्या संस्थेने बोलवून घेतलं की माफ करा, आपण त्यांचं शिक्षण मोफत करू शकत नाही, कारण हे जे आहे ही फक्त कॉपी आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, वडील वारलेले ही खूण आहे, पण आत्महत्या हे कर्जामुळे आहे हे प्रूव्ह होत नाहीये. आणि सरकारी आदेश असं म्हणतो की फक्त कर्जामुळेच आपण जर कर्जामुळे जर असेल ती आत्महत्या तर आपण शिक्षण मोफत करणार आहोत. तर पुन्हा मंत्रालयाचे उंबरठे झिजवा, मुख्यमंत्र्यांकडे जा, पंकजा मुंडेंकडे जा. जवळपास 2 लाखांच्या लोकांच्या समोर मला पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की विशालजी तुमचं काम आम्ही नक्की करणार, परंतु नंतर नाही भेट मिळाली दुर्भाग्याने मला. म्हणजे शासनाला फक्त आश्वासन देता येतं, फक्त आणि फक्त आश्वासन मला खूप मिळाली, आम्ही हे करू आम्ही ते करू, परंतु ह्या मुलांना दुर्दैवाने जे शिक्षण मोफत हवं होतं ते आजपर्यंत नाही मिळालं. अगदी आपण असं म्हणतो की माझी जी मुलं शिकतायत, अगदी लोकांची जुनी पुस्तकं असतील ती वापरून शिकली, परंतु मला अभिमान आहे माझी 7 मुलांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे. माझी 18 मुलं BA झालेली आहेत. आणि जर तू ऐकलं असशील की डॉक्टर अविनाश धर्माधिकारी माझे IPS ऑफिसर आहेत, ते त्यांची चाणक्य मंडळ नावाची मोठी संस्था आहे. तर ह्यांनी जवळपास माझी 4 मुलं दत्तक घेतलेली आहेत शिक्षण करण्याकरता पुण्यामध्ये. आणि मला वाटतंय त्या 5 वर्षामध्ये कदाचित स्थायी आधारमधून निघालेला एखादा मुलगा कलेक्टर होऊ शकतो, एखादा IPS ऑफिसर होऊ शकतो, IAS ऑफिसर होऊ शकतो. आणि जर असं काही झालं तर नक्कीच मला वाटतं की अशी मुलं रस्त्यावर येणार नाहीत कदाचित. बरोबर आहे सर. इथे सरकारबद्दल जे म्हणाले ते कळलं की ही किती मोठी शोकांतिका आहे आणि ते तुमच्या मनाला किती लागलं असेल, कारण एखादी व्यक्ती आपल्याला फक्त आश्वासन देते, एक विश्वास दाखवते आणि त्यानंतर तो विश्वास कुठच्या कुठे निघून जातो आणि त्यानंतर पुन्हा आपण कुठेतरी आपल्या समोर काहीतरी छान असं दिसलेलं असतं पण अचानक ते निघून जातं आणि पुन्हा असं असतं की अरे माझा रस्ता आता परत तसाच मोकळा आहे, खडतर पुन्हा झालेला समोर आहे, काहीच नाहीये, खडतर झालेलं आहे. नक्कीच. अगदीच सर, गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून तुम्ही सरकारला आणि आपल्या जनतेला कोणतं आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? अधिक आव्हान असं मी करतो, मी नेहमीच सांगतो लोकांना की खचून जाऊ नका. आज आपण व्यसन करतोय, व्यसनाकरता अनेक कारणं असतात, दारू पिण्याकरता अनेक कारणं असतात, क्षणाची मौजमजा असते, पण ह्या मौजमजेमुळे बऱ्याचदा आपलं कुटुंब रस्त्यावरती येतं, घोड्यावरती येतं. मीच नाही माझी मुलंही सांगतात व्यसन करू नका, आत्महत्या करू नका, आपल्या मुलाबाळांना रस्त्यावर आणू नका, कारण आत्महत्या हा पर्याय नाहीये. आपल्याला असं वाटतं की काही वेळचं टेन्शन, काही वेळचं दुःख आता संपायचं आपण, आणि आपण संपल्यानंतर जी वेळ येते आपल्या कुटुंबावरती ती पाहण्याकरता आपण नसतो. आपल्याला अनेकदा असं वाटतं की माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, हे सांभाळते माझ्या लेकरांना, पण कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये, कोणी कोणाचं नसतं. त्यामुळे खचून जाऊ नका. मला खात्री आहे कोकणी माणूस नाही तर जे जे पाहतायत आपला हा कार्यक्रम हे कोणीही अशी चूक कधीही करणार नाहीत. सरकारला मी काय सांगावं, त्यांना बोलण्याएवढा मी मोठा नाहीये. मुळात एक चांगली गोष्ट आहे की उद्धवजी आता मुख्यमंत्री आहेत, ते समजदार आहेत, सरकार छान आहे, त्यांचं काम ते करत असतात. पोहोचवणं हे आपलं काम आहे. तुम्ही हे काम करताय, गराजलो ही टीम हे काम छानपैकी करते आणि अगदी शेवटच्या माणसापर्यंत हे काम जाऊ दे. कोकणी माणसासारखा आपला प्रत्येक हिंदू माणूस पेटून उठू दे, छान जगू दे, हेच मी सांगेन. नक्कीच नक्कीच सर. आपण म्हणतो जयांगी मोठेपणा तयासी यातना कठीण, तर ही उक्ती तुमच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडते, तर याविषयी तुम्ही काय सांगू शकता का? नाही, मी मोठा नाहीच आहे. आधी मोठेपण म्हणण्याकरता मी मोठा नाहीच आहे मोठेपण मध्ये. बोला. हा नाही हा नाही, बोल बोला तू सर. बोल. माझ्या मते तरी मोठेपण तू नक्कीच म्हणालीस ना आहे. की हा बोला सर. नाही रिद्धी, असं नसतं. जिथे मी बसलोय आता, बापाची खुर्ची, ह्या खुर्चीत अजून कोणी असतं ना त्याला हे काम करावंच लागलं असतं. कारण जर मुलं गुणी असेल तर बापाला चांगलं व्हावंच लागतं. मी जे काम करतोय ह्याला कारण माझी मुलं आहेत. म्हणजे ह्यातला कुठलाही मुलगा जर वाईट वळणाचा असता
लांडी लबाडी करणारा, खोटं बोलणारा, चोरी करणारा, तर मी हे काम कधीच बंद केलं असतं. 13 वर्षामध्ये जीवाला जिवणारी माणसं भेटली, ही मुलं भेटली. म्हणजे आज देखील आबाची गाडी बाहेर आली तर पाणी तयार ठेवणारी, आबा आजारी असेल त्याची पूर्ण काळजी घेणारी मुलं माझ्याकडे आहेत. आणि अशा वेळी मला हे काम करावंच लागणार. म्हणजे मी नाही, इथे कोणी असतं त्याला हे काम करावंच लागलं असतं, कारण मुलं तशी आहेत. आणि त्यामुळे आणि मोठा नाहीये. अर्थात 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 जो बाप जे काम करतो ते मी करतोय, बाकी काही करत नाही, वेगळं काही नाही. म्हणजे नेहमी पुरस्काराच्या वेळी बोलतो मी की हा पुरस्कार माझा नाहीये, माझ्या मुलांचा पुरस्कार आहे. तो घ्यावा ही माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. हा पुरस्कार माझ्या मुलांचा असतो. आणि आज तू मला जर ओळखतेस, कशामुळे ओळखतेस? हे कामामुळेच ना, हे मुलांच्यामुळेच ना. कार्यामुळे. अर्थात 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 त्यामुळे मोठा मी नाहीये, माझी मुलं मोठी आहेत. साई आधार मोठा असेल आणि विशाल आज आहे उद्या नसेल, पण साई आधार हे राहणार, कारण तो एक विचार आहे. माझा जो मोठा मुलगा आहे हे काम पुढे चालू ठेवणार आहे नक्कीच. अगदी अगदी खरंच सर. तुम्ही आतापर्यंत अशा मुलांचं शिक्षण, संगोपन आणि समुपदेशन केलेलं आहे. आणि एका पिढीला किंवा एका जनरेशनला आपण म्हणू शकतो की तुम्ही सक्षम बनवण्याचं कार्य करत आहात. तर याचप्रमाणे आपल्या कोकणातील देखील भावी पिढीला सक्षम होण्यासाठी तुम्ही कोणतं मार्गदर्शन कराल? मुळामध्ये कोकणी माणूस आपला जो आहे उत्सवप्रिय माणूस आहे. म्हणजे प्रत्येक सण आपण छान साजरे करत असतो. आणि साजरे करत असताना आपण बऱ्याच वेळा पैसा आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी आपण वाया घालवतो. आपण जर पाहिलं तर इतर माणसं, म्हणजे मालवणी गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कोणी असतील, तर ही चूक नाही करत. नेत्यांच्या मागे फिरणं, बावटे घेऊन हे चूक नाही करत. आपलं काम बरं आणि आपण बरं, आपलं घर बरं, त्यांची ही वृत्ती असते. फक्त मराठी माणूस, आणि त्यात पण दुर्दैवाने आपली कोकणी माणसं, कोकणी मुलं, सण उत्सव असतातच, परंतु एखादा झेंडा हातामध्ये घ्यायचा आणि मग ते नेत्याच्या मागे फिरायचं, हे अनेक करत असतात. आणि ह्यामुळे बऱ्याच वेळा आपण मागे पडतो. समाज पुढे गेलेला असतो, आपण मागे राहून जातो. शेवटी आपण कोण बनतो? चाकर बनतो, नोकर बनतो. तर मला वाटतं हा विचार आपण बदलवला पाहिजे. आपण का प्रत्येक वेळी नोकर व्हायचं? आपण मालक होऊ शकतो. आणि ह्याकरता एक सकारात्मक विचार जो आहे हा आपण केला पाहिजे. आणि ह्याकरता सहदेवजी जे काम करत आहेत हे खरंच गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येणं, त्यावरती उपाय शोधणं. मला वाटतं गराजलोरेची जी टीम आहे हे काम अगदी उत्तम करते. आणि मला वाटतं आणखी 10 वर्षानंतर 100% आपलं काम झालेलं असेल, जे आपण अभिप्रेत करतोय. नक्कीच. धन्यवाद सर. आता तुम्हाला माहितीच आहे की गराजलो रे गराजलो हे सुरुवातीला एक नाटक होतं आणि या नाटकानंतर आता सुरू केलेली ही चळवळ आहे. तर या चळवळीबद्दलचं तुम्ही तुमचं मत सांगितलंच, पण या ही चळवळ घराघरात पोहोचावी असं तुम्हाला वाटतं का? आणि या चळवळीला कशा प्रकारे किंवा कोणत्या स्वरूपात तुम्ही हातभार लावू शकता? रिद्धी असं आहे की आजकालचं युग हे मीडियाचं युग आहे, डिजिटल युग आहे. जवळपास मला परवा तूच पाठवलं होतंस, आपलं बॅनर होतं. आणि मी सकाळपासून पाहतोय जवळपास 70 ते 80 लोकांच्या शिष्यवरती माझं हे बॅनर होतं, फोटो होते माझे. त्यांना खरं म्हणजे हे काम माहिती देखील नाहीये. गराजलो रे गराजलो हे काय आहे त्यांना माहिती नव्हतं. पण विशालची मुलाखत आहे म्हणजे पाहायचं, म्हणून ते पाहत होते. मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपण हे स्प्रेड करूया आणखी, कोकणी माणसापर्यंतच नको तर ही किनारपट्टी जी आहे पालघर पासून ती अगदी थेट गोव्यापर्यंत ह्याच्यापर्यंत हे काम जायला पाहिजे. म्हणजे आपण अनेकदा पाहतो की अनेक जातीचे लोक एकत्र येतात, फक्त आपण कोकणी माणूस काही मागे पडतो. असं नाही व्हायला पाहिजे, आपण पुढे यायला पाहिजे. आणि जर सहदेवजी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत तर त्याकरता त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी देखील नक्कीच प्रयत्न करणार, कारण काम चांगलं आहे आणि चांगलं काम हे नेहमी पुढे गेलंच पाहिजे. अगदी धन्यवाद सर. सर यानंतर तुम्ही गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून तुम्ही लोकांना जाता जाता कोणतं आवाहन कराल? आव्हान एकच करेन मी, कोकणी माणसांना विनंती करेन, स्पेशली त्यांना सांगेन की तुम्ही एकत्र व्हा. सध्या ही काळाची गरज आहे, ही गरज आहे.
कारण सरकार सरकारचं काम करते. अगदी. जोपर्यंत आपण एकजूट होत नाही, म्हणजे एक कोकणी माणूस दुसऱ्या कोकणी माणसाला मदत करत नाही, तोपर्यंत आपण थांबता येणार नाही असं मला वाटतं. कारण आपण अनेक जण पाहतो, गुजराती माणूस एका गुजराती माणसाला मदत करतो, धंदा वाढवून देतो, फक्त आपण का मागे राहायचं मग? तर हे एक प्लॅटफॉर्म मिळाले आपल्याला, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि मला वाटतं तुझं हे जे काम आहे रिद्धी, मला वाटलं तू छान छोटीशी दिसतेस, मग काय प्रश्न करशील, कशी बोलशील माझ्याशी, पण तू खूप सुंदर रीतीने बोललीस. तर आपण हे कार्यक्रम वाढवले पाहिजेत आणखी. नक्कीच. आणि दशावतारी मंडळं असतात, नाटकं असतात. कोकणी माणसाला आवड आहे, म्हणजे एक वेळ घरातून बाहेर पडणारा कोकणी माणूस केवळ ह्या करता बाहेर पडू शकतो, तमाशा पाहणार नाही कधीच. पण दशावतार अगदी आवडीने पाहणार, नाटक आवडीने पाहणार. तर आपण अगदी शेवटी आवाहन करू शकतो ह्या करता. तुला माहितीये की आपल्या कोकणामध्ये अनेक कवी होऊन गेले, लेखक होऊन गेले, तर आपण त्यांची मदत नक्की घेऊ शकतो ह्या कामाकरता. सहदेवजी काम करत आहातच, पण ते एकटे पडता कामा नये, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि नक्कीच मीही हा प्रयत्न ह्यापुढे करणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. आज तुमच्या माध्यमातून आजची मुलाखत खरंच माझ्यासाठी सुद्धा एक वेगळी मुलाखत होती. इतके नवीन विचार, इतकी नवीन विचारसरणी, एक समाज बसवण्याची, एक समाजाची घडी बसवण्याची इतकी नवीन पद्धत, हे सगळंच खूप 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 नवीन होतं. आपण म्हणतो की एक कुटुंब असतं, कुटुंबातले लहान लहान मुलं असतात जे आपल्या भारताचे भावी नागरिक बनणार असतात. त्यामुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार होणं, त्यांना अर्थशास्त्रातलं असेल किंवा व्यवहारिक ज्ञान असेल, त्यांना नॉर्मल एज्युकेशनचं जे आपण जे अकॅडमिक इयरचं जे शिक्षण घेतो ते ज्ञान असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना येणं महत्वाची गोष्ट असते. आज प्रत्येक वडील हा त्यांच्या मुलांसाठी हे सगळं करतच असतो, पण आज एका वेगळ्या वडिलांच्याच माध्यमातून, एका वेगळ्या नजरेतून, एका वेगळ्या दृष्टीतून या सर्व गोष्टींकडे बघणं, त्यासाठी विचार करणं आणि तो विचार केल्यानंतर या मुलांसाठी नक्की काय करता येईल, हे संस्कार कसे रुजवण्यात येतील, नुसतेच संस्कार नाही तर त्यांना खंबीरपणे या जगात कशा प्रकारे उभं करता येईल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना कुठेही एकटं न वाटू देता त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करणं, त्यांना एक आधार देणं, त्यांचे आई बाबा बनणं, हे खूप मोठं कार्य आहे सर. तुम्ही नाही म्हणाले तरीही मोठं कार्य आहे. आणि इतकं सगळं असून सुद्धा इतक्या मुलांचा सांभाळ केला, आज 3 जावई आहेत, इतका मोठा परिवार केलेला आहे हा, आणि तरीही इतके खरे आणि स्पष्ट आणि निखळ विचार, हे खरंच तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक हे पैलू आहेत, आणि हे पैलू कायम असेच टिकू दे, आणि खरंच तुमचं कार्य हे उत्तम उत्तम होत जाऊ दे, आणि तुमच्या हातून भारताचे खूप उत्तम नागरिक घडू दे, हीच मी सोमेश्वर चरणी प्रार्थना करेन सर. आज तुम्ही आमच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहभागी झालात, आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, आज लोकांना आवाहन केलं आहे, आणि खरंच यासाठी तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे, पण हा वेळ नक्कीच कारणी लागणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाही सर. आणि प्रेक्षक हो, आपणही भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.